न्यायासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. गंगापूर तालुक्यातील मौजे अमळनेर येथील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना शिवना नदीचे पात्र पार करून शाळेत जाण्यासाठी चक्क तराफ्याचा वापर करावा लागत आहे. नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शैक्षणिक भवितव्य घडवावे लागत आहे. 5 ऑगस्टपर्यंत कार्यवाही न झाल्यास 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री सडक योजनेच्या फरशी पुलावर गवारी वस्ती येथे जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. काय म्हणणं आहे तुमचं? आमची मुलं शाळेत जाते, इथून रस्ता द्यायला पाहिजे आम्हाला. किती वर्षापासून हे रस्ता बंद आहे? 8 वर्षापासून. 8 वर्षापासून आहे. काय म्हणणं आहे तुमचं? या रस्त्यासाठी किती वर्षापासून तुम्ही लढत आहे आणि शासनाने तुमचं ऐकलं नाही, याबद्दल तुमचं काय राहणार आहे आणि काय भूमिका राहणार आहे तुमची? आमचा असा प्रश्न आहे का, हे जे काम झालं आहे रोडचं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून काम झालेलं आहे आणि ते काम होऊन देखील हा जो फरशी पूल झालेला आहे याच्यावर सतत पाणी असतं. वॉटर बॅगचं पाणी, जायकवाडीचं पाणी आल्यामुळे इकडं शाळेतील मुलांना ये जा करण्यासाठी पाणी आल्यामुळं हा रस्ता कायमस्वरूपी बंद होतो. हे डायरेक्ट लहान मुलाच्या जीवाशी खेळण्याचा प्रश्न आहे. डायरेक्ट रस्ता न झाल्यामुळे काय भूमिका राहणार तुमची पुढची? रस्ता न झाल्यास आम्ही डायरेक्ट हे जे पाणी दिसतंय पाठीमागं याच्यावर डायरेक्ट आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहोत. सगळे कधी करणार आहे ते 5 तारखेला करणार आहोत. 5 तारखेला त्याची आम्ही पत्र वगैरे तहसीलदार साहेबांना सर्वांना दिलेले आहे. त्यांनी जर तोपर्यंत दखल घेतली तर ठीक आहे. काय म्हणणं आहे तुमचं या रस्त्या संदर्भात? अंमळनेर लखमापूर ते गंगापूर हा रस्ता 6.5 कोटी रुपयाचा मंजूर झालेला आहे. आमदार साहेबांनी त्यासाठी प्रयत्न करून मंजूर केला, परंतु अंमळनेर येथे कळमीच्या वडा याच्यावर भरती पूल असल्यामुळं आमच्या पूर्ण 6.5 कोटीची जी योजना आहे ती आज पाण्यात गेलेली आहे. कारण आमचे ज्या लखमापूरचं नाव, शेवटचं नाव लखमापूर आहे, त्या लोकाला किंवा आमच्या अंमळनेर वस्तीवर कमी 2000 लोकसंख्या तिकडे आहे, त्या लोकाला येण्या जाण्यासाठी हे पूल नसल्यामुळं त्या लोकाला तकलीफ होते आणि शाळेत जाण्यासाठी 5-10 किलोमीटरचा चक्कर मारून परत इकडे शाळेत यावं लागतं आहे. त्यासाठी आपल्याला 6-7 कोटी रुपये खर्चून जर या योजनेचा लाभ होत नसेल तर आमच्या लोकांचा उपयोग नाही झाला. सर, तुमची काय भूमिका राहणार आहे? आम्ही आता निवेदन दिलेलं आहे, आता पाणी वाढत आहे. जर आम्हाला शासनाने योग्य ती दखल नाही घेतली तर आम्ही 5 तारखेला जलसमाधी आंदोलन याच ठिकाणी करणार आहोत.